राम राम शेतकरी मित्रांनो, राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते, पण प्रत्येक वर्षी कांद्याला चांगला भाव मिळतोच असे नाही. तरी शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात. यंदा कांद्याचे दर चांगलेच पडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. अशातच आता कांदा उत्पादकासाठी आनंदाची बातमी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बियाण्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कांद्याचे फुले समर्थ आणि बसवंत 780 या वाहनांना कांदा उत्पादक शेतकऱ्याची चांगली पसंती असते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 21 मे 2024 पासून या वाहनांची विक्रीही केली जाणार आहे. दरम्यान कांदा बियाण्याची विक्री विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद सोळंके यांनी दिली. प्रत्येक वर्षी या वाहनांना शेतकऱ्याकडून चांगली मागणी असते. महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरात बियाणे विक्री आणि मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र निफाड, जिल्हा नाशिक. 2 नंबरला आहे कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत, जिल्हा नाशिक. 3 नंबरला आहे कृषी संशोधन केंद्र चास, जिल्हा अहमदनगर. 4 नंबरला आहे कृषी संशोधन केंद्र बोरगाव, जिल्हा सातारा. 5 नंबरला आहे कृषी महाविद्यालय मालेगाव, जिल्हा नाशिक. 6 नंबर कृषी संशोधन केंद्र लखमापूर. 7 नंबर कृषी विज्ञान केंद्र धुळे. 8 नंबर कृषी महाविद्यालय पुणे. 9 कृषी महाविद्यालय हळगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी या वाहनांची विक्री ही सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच कांदा बियाणे प्रति किलो 1500 प्रमाणे उपलब्ध होणार असून त्याचा या शेतकऱ्याने लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर आनंद सोळंके यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.